नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुंबईमध्ये महानगरपालिकेने जैनांचं एक 90-100 वर्षापूर्वीचं अत्यंत पवित्र मानलं जाणारं मानाचं असं मंदिर तोडलं. सकाळी 8 वाजता JCB आणले 2 आणि मूर्तींशी छेडछाड केली, सामानाशी छेडछाड केली आणि ते कोणाचंही न ऐकता तिथले जे पुरोहित होते आणि तिथे ज्या बायका होत्या काही आलेल्या भाविक त्यांचं कोणाचंही न ऐकता तोडताड केलं आणि दुपारी कोर्टाने त्या गोष्टीला स्टे दिला, पण तोपर्यंत मंदिर तुटलेलं होतं. आता हे जैन लोकांचं मंदिर तुटतं आहे. याच्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या उद्योजकाचं त्याला जमिनी द्यायचा वगैरे असं काहीतरी राजकारण आहे असं मानलं जातं. तर हे आता हे मंदिराच्या तोडण्याच्या निषेधार्थ स्वाभाविकपणे जैन लोक निषेध करतात, परंतु भारतभरातून या रिॲक्शन आल्या आहे आणि एवढी ॲग्रेसिव्ह रिॲक्शन जैनांमध्ये मी तरी काही पाहिलेली नाही की जैनांनी त्यांच्या धार्मिक वास्तूच्या तोडल्याच्या निषेधार्थ आधुनिक काळामध्ये पूर्वी मध्ययुगीन आणि एन्शियंट काळामध्ये अनेक जैन वास्तू ज्या आहेत त्या तोडल्या गेल्या आणि त्याच्यावर ब्राह्मणी वर्चस्व आज झालेलं आहे असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो देखील. हे बुद्धिस्ट वास्तूंबद्दलही सांगितलं जातं, परंतु आधुनिक काळामध्ये हे पहिल्यांदाच मी असं एवढं ॲग्रेसिव्ह आंदोलन बघितलं. आता हेच ही जी मुवमेंट आहे जैनांची, याच्यातला हा जैन मुनी बघा हा काय म्हणतो आहे. अभी नरेंद्र मोदी चाइना होते हुए इजराइल गए थे. अब इजराइल के चारों तरफ सब दुश्मन देश हैं और वहां से नरेंद्र मोदी को विमान अंदर ले जाना था. ठीक है, अब इधर जा रहे थे यहूदी देश के लिए, इजराइल के लिए जा रहे थे मोदी, और चारों तरफ मुस्लिम देश. किसी ने भी मस्ती कर ली, एक आधी भी मिसाइल छोड़ दी तो मोदी का और इजराइल का दोनों का काम वहीं तमाम हो जाएगा. जैसे ही मोदी अंदर प्रवेश कर रहे थे, इजराइल ने सभी देशों से कहा, इतने आसपास के देश थे दुश्मन देश, सबके सब डर गए. सबको हुआ कि अब कुछ भी हुआ तो अपने माथे पे ही आएगा. तो देखिए आप कैसा, आप लोगों ने शायद बराबर नहीं देखा होगा, मैंने अच्छे तरीके से वो वीडियो देखा. ये मोदी का वायुसेना का विमान, इधर इजराइल का एक विमान, इधर इजराइल का दूसरा विमान, इधर इजराइल का तीसरा विमान, इधर इजराइल का चौथा विमान, इधर इजराइल का पांचवा विमान, इधर इजराइल का छठा विमान. अब उसके पास में इजराइल के दुश्मन देशों के विमान. सब लोग एक ही काम में लगे हैं कि इस आदमी को बराबर जिंदा वहां पहुंचाना पड़ेगा. ये मरा तो अपने सब मरे, एक जिंदा नहीं बचेगा. ऐसा इतिहास में कभी नहीं हुआ, अमेरिका के राष्ट्रपति के लिए भी नहीं हुआ कि दुश्मन की सेवा में लगे, दुश्मन की सेवा में लगे. इस प्रकार ऐसे ओज, ऐसा सत्व, ऐसी निष्ठा खड़ी करनी पड़ती है. आता हे जे मुनी आहेत, खरं म्हणजे मुनीची भाषा नाही वाटत ही. एखाद्या राजकीय म्हणजे जे हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी जे बुवा बाबा असतात, जे RSS आणि मोदीसाठी बोलतात, त्यांच्यातलाच हा एक मुनी वाटतो, पण त्यात मी जाणार नाही फारसा. आता सोशल मीडियावर हा एक व्हिडिओ आहे. ही एक BJPची किंवा सरकारची स्पॉन्सर्ड अशी एक कवयित्री आहे, अनामिका जैन अंबर. यूपी में बाबा है, यूपी में बाबा, मिट्टी में मिल जाए अब सबरे बुलडोजर को बुलगो धाबा. ना खाओ ना खान दो है, झूम रही है ज्ञान बापी, खुश है अपने नंदी बाबा. काय के हमने यूपी में बाबा का कह दई, लोग तो हम पे ताने ही मारन लगे. तो अब सुन लो कि ताने हम पे ताने ठाड़े, ताने हम पे ताने ठाड़े, दुश्मन सब भन्नाने ठाड़े, लेकिन हम बाबा के संगे भारत माँ के लाने ठाड़े. और बेभारत की सेवा करवे, बेभारत की सेवा. काही सरकारच्या समर्थनार्थ व्हिडिओज करते, कविता करते म्हणून प्रचलित आहे. जैन समाजाची असावी, कारण नावामध्ये जैन आहे. आणि हीच व्यक्ती जेव्हा आता मुंबईमध्ये हे जैन मंदिर तोडलं गेलं, त्याच्यावर हे तेच अकाउंट आहे बघा, अनामिका जैन अंबर. जैन ध्वस्त कर दिया, मंदिर ध्वस्त कर दिया, वो भी कोर्ट की सुनवाई से पहले.
क्या बीएमसी अब अदालत से ऊपर हो गई, जहाँ बिल्डरों की अवैध मिनारे फल फूल वगैरे वगैरे बीएमसीचं नाव घेतलं. इथे ती आता योगी, मोदी, बीजेपी, RSS यांचं नाव नाही घेत, कारण बीएमसी तर बीजेपीच्याच ताब्यात आहे ना. एवढी मोठी हिंमत कोण करणार आहे? मुख्यमंत्र्याला माहीत असल्याशिवाय ही ॲक्शन होणार आहे का जैन मंदिर तोडण्याची? म्हणजे हे RSSच्या लोकांना माहीत आहे, म्हणजे त्यांनी यस केलेली ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्यांनी ऑर्डर दिलेली ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्याच्या संदर्भातलं ती आता न्यायासाठी, इन्साफसाठी तिला कोर्ट आठवतं आहे. कोण इन्साफसाठी तिला बुलडोझर जो चालवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये ती बोलते आहे. इन्साफसाठी तिला आता न्यायव्यवस्था आठवते आहे. असे हे लोक जे आहेत, ज्यांना मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालतं तेव्हा ती छान योगी बाबा ह्याचं बुलडोझरसाठी कौतुक करते. आणि जेव्हा तिच्या समाजाचं, तिच्या संप्रदायाचं मंदिर हेच लोक तोडतायत, ब्राह्मणवादीच लोकांच्या माध्यमातून तोडली जाते आहे, कारण सत्ता तर त्यांच्याच हातात आहे. मुंबईची सत्ता जी आहे ती RSSच्याच हातात आहे. BMC ही सध्या इलेक्शन झालेलं नसल्यामुळे राज्य सरकारच कंट्रोल करत आहे. तर याबद्दल जी घटना, जे डिटेल्स आहेत ते घटनास्थळी वर्षा गायकवाड जाऊन आल्या आहेत आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा. हा जैन समुदाय जमला आहे आज मुंबईमध्ये, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आणि हा वर्षा गायकवाड यांचा व्हिडिओ आहे. ताई काय सांगाल, आज हा निषेध होतोय, मंदिर तोडण्यात आलंय जैन समाजाचं. मंदिर ज्या तऱ्हेने तोडलं ते खरं तर निषेधार्थ आहे, कारण आपल्या सर्वांना माहितीये की ती जे स्ट्रक्चर आहे जुनं स्ट्रक्चर आहे आणि त्याची कोर्टात केस सुद्धा चालू आहे आणि त्यांनी पूर्णपणे त्याचं जे आहे विनंती केली की आमचं त्या ठिकाणी हिअरिंग आहे, आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा. पण ज्या तऱ्हेने 2 JCB आणले गेले, सकाळी 8 वाजता आले आणि ज्या तऱ्हेने मंदिर तोडलं गेलं, त्या फरशा पण ठेवलेल्या नाही. तिथे बघितलं असेल तिथे काही नाहीये आणि मूर्ती सांगितलं, त्याने विनंती केली की आम्हाला मूर्ती उचलून घेऊन जाऊ द्या, त्याला मूर्ती पण घेऊन दिली नाही. एवढा कसला माज चाललेला आहे, एवढा कसं दहशत चाललेली आणि कोणाच्या सांगण्यावरून चाललेली आहे. सर्वांचा आरोप तुम्हाला माहितीये काय, बाजूला भरपूर इलिगल गोष्टी आहेत, त्याला प्रोटेक्शन दिलं जातं आणि जी वास्तू लिगल आहे, जिच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, त्या वास्तूला तुम्ही अचानक सकाळी 8 वाजता येता आणि तोडता. कधीपासून BMC एवढी एफिशियंट झाली? असं सांगण्यात येत आहे आतमध्ये काही महिला देखील होत्या, ते देखील बघितलं नाही, डायरेक्ट तोडक कारवाई चालू. महिला होत्या, त्या ठिकाणी पुजारी होते, ते विनंती करत होते की आम्हाला कमीत कमी मूर्ती तरी बाहेर घेऊन जाऊ द्या, तिची पूर्णपणे प्रस्तावना व्यवस्थितपणे कद्द करू द्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जुलमीराज चालू आहे, म्हणजे आता मी बघायला लागले की मंदिरावर सुद्धा तुमची नजर आली आणि कोणाच्या सांगण्यावर झाले सर्वांना माहितीये. त्या ठिकाणी बाजूला हॉटेल चालू शकतं, सगळं चालू शकतं, पण तुम्हाला मंदिर चालत नाही. हे जे सरकार सांगते की आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, पण आज हे हिंदुत्ववादी सरकार खऱ्या प्रकारे आहे का? नाही, आता तुम्ही ऐकू शकता यांच्याकडून मूर्त्या खंडित केल्यात. त्या ठिकाणी मी ताडदेवला गेले, मी खेटवाडीला गेले, तिथे सुद्धा 8-9 मंदिरं, त्या ठिकाणी हिंदूची मंदिरं, तिथे आमदार कोण आहे मला सांगायला पाहिजे, त्यांना पण सांगायचं. आता इथे बघताय तर हा घटनास्थळी जाऊन त्यांनी दिलेला रिस्पॉन्स आहे. आता खरं म्हणजे या प्रकरणी मला राहुल गांधींचं एक स्टेटमेंट जे पूर्वी त्यांनी केलेलं आहे. 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य, आप हिंदू हो ही नहीं. बृहन्मुंबई नगर निगम. तर मित्रांनो, आता जैन समाज हा काही RSSचा प्रायोरिटी समाज नाही आहे. जैन हे वेगळं धर्म आहे, संपूर्ण वेगळा धर्म आहे आणि RSS हा ब्राह्मणवादी, ब्राह्मण डॉमिनन्स असलेली संघटना आहे आणि यांना ब्राह्मण धर्म म्हणजे त्याला ते हिंदू नाव देतात कारण इतर लोकांनी त्यांच्यासोबत यावं म्हणून, त्याच्यासाठी आहे. त्यांच्या अजेंड्यावर शीख, बौद्ध, मुस्लिम, जैन हे सगळेच आहेत. एकेकाला त्यांना डॉमिनेट करायचं आहे आणि सगळ्यांना एका छत्रीखाली त्यांना घ्यायचं आहे आणि त्यांचं डॉमिनन्स, ब्राह्मण श्रेष्ठत्व, मनुस्मृती आणायची आहे. त्याच्यामध्ये आता जैन लोक हे मोठे उद्योजक असतात, ते नेहमी सत्तेसोबत असतात. काँग्रेसची सत्ता असली की ते काँग्रेससोबत असतात आणि राईट विंग हे नेहमी उद्योजकांना चालतं कारण त्यांचं सगळं काम सोपं होतं. ते सगळीकडे आपण जगभर बघतो, त्यामुळे हे सत्तेसोबत राहतात. परंतु या मंडळीच्या हे लक्षात येत नाही की एक्स्ट्रीमिझम, जैन हे मायनॉरिटी आहेत आणि एक्स्ट्रीमिझम हे कुठल्याही कम्युनिटीच्या अगेन्स्ट आज जरी चालत असलं तरी 50 वर्षांनी 100 वर्षांनी हे त्यांच्या विरोधातच येणार आहे. सगळ्यांचा नंबर येतो. एक्स्ट्रीमिस्ट कोणालाच सोडत नाहीत, लक्षात घ्या. जे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट असतात ते आधी जे सेक्युलरिझमच्या गोष्टी करतात, लिबरलिझमच्या करतात, त्यांना टार्गेट करतात, पण नंतर ते चांगल्या पद्धतीने इस्लाममध्ये फेत असणाऱ्या लोकांना पण टार्गेट करतात, त्यांच्यावर पण हल्ले करतात.
तसंच हिंदुत्ववाद्यांचं असतं. आधी ते सगळ्यांना सोबत घेण्याची भाषा करतात हिंदूंना, मग नंतर आरक्षणला विरोध करतात, कुठेतरी जातीवर्णाच्या श्रेष्ठत्वाला सपोर्ट करतात, कुठेतरी अशा अजेंडांना सपोर्ट करतात की ते फक्त एका मायनॉरिटी सुपेरियर जे असतात त्यांच्या हितांना ते जपण्यासाठी त्या ॲक्शन्स असतात त्यांच्या. त्याच्यामुळे सगळ्यांनी जागण्याची गरज आहे. मी मागे काही माझ्या जैन मित्रांना म्हणलो होतो की तुम्ही हे BJP RSSचे समर्थन करू नका. आज ना उद्या तुम्हाला मोठा झटका हे देणार आहेत, कारण तुम्ही ब्राह्मणवादी नाही आहात, तुम्ही सेपरेट धर्म आहात, शांतीचा धर्म आहात. तुम्ही यांच्या ब्राह्मणवादी एक्स्ट्रीमिस्ट अजेंडाला का सपोर्ट करतात? आणि आपण ही एक लेखी ही बघितली, जी कवयित्री ती गाते आहे, ती तर अँटी मुस्लिम प्रोपोगंडावर ती खुश होते आहे आणि त्याच्यावर गाणे तयार करते आहे. म्हणजे तुम्ही गप्प बसता इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही त्यांच्या गैरकृत्याचा, गैरसंविधानिक, द्वेषपूर्ण कृत्याला देखील तुम्ही समर्थन, गाणे गाऊन गाऊन समर्थन करता. पण तुमच्यावर ही वेळ येणारच, ही सगळ्यांवर येणार, लक्षात घ्या. आणि मला अत्यंत वाईट वाटतंय की जैन लोकांवर ही अशी रस्त्यावर उतरायची वेळ यावी. म्हणजे त्यांना दुपारपर्यंत कोर्टाची ऑर्डर घेतो, कोर्टात सुनावणी करतो, इथपर्यंत पण थांबू दिलं गेलं नाही. त्यांच्या मूर्तीची विटंबना केली गेली, साहित्याची विटंबना केली गेली आणि मंदिर तोडलं गेलं. हे जर कोर्टाने सांगितलं, त्यांना वेळ दिला असता, रितसर झालं असतं, रिस्पेक्टफुली झालं असतं, हा वेगळी गोष्ट असते. परंतु हे RSS आहे, लक्षात घ्या. ज्यांनी बाबरी मशीदसुद्धा अशीच गैर कायदेशीर तोडली, क्रिमिनल रीतीने तोडली आणि तिथे कुठलेही मंदिरांचे पुरावे सापडले नाहीत. राम मंदिराचे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता त्यांनी सुप्रीम कोर्ट मॅनेज केलं, त्यावेळेला ते जे जज होते सुप्रीम कोर्टाचे, त्यांचा काहीतरी गडबड झाली, त्यांच्याविरुद्ध केस टाकली गेली लैंगिक शोषणाची आणि मग त्याच्यातून काहीतरी गोलमाल झालं. हा वेगळा विषय आहे. परंतु जैन असोत, लिंगायत असोत किंवा इतर जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की हिंदुत्ववाद म्हणजे काही असं हिंदूंचं कल्याण तर याच्यामध्ये नाहीच आहे, कारण हिंदुत्ववादी सगळे आरक्षण विरोधी आहेत, संविधान विरोधी आहेत. ज्यांना शूद्र अस्पृश्य जे मेजॉरिटी आहेत हिंदूंमधले ज्या कम्युनिटी आहेत 85% आहेत, ते त्यांच्या विरोधातलेच अजेंडे चालवतात, ते ब्राह्मणवादी अजेंडे. त्यांच्या ना मंदिर प्रवेशाच्या ज्या आता दुर्घटना घडत आहेत, दलितांना अडवलं जातं आहे, शूद्रांना अडवलं जातं आहे, मंदिर स्वच्छ केले जात आहेत. शूद्र लोक मंदिरात जाऊन आल्यानंतर, खासदार जाऊन आल्यानंतर, शूद्र खासदाराला आता वर्ध्यामध्ये मंदिरात पूजा करू दिली नाही. याच्यासाठी कोणीच RSS कुठलीच हिंदुत्ववादी संघटना पुढे येत नाही. जर ते हिंदूंच्याच कामासाठी पुढे येत नाहीत तर जैनांसाठी कुठून येणार आहेत? त्यामुळे हे उद्योजकांसाठी आणि त्यांच्या ब्राह्मणवादी अजेंड्यासाठी काम करणारे लोक आहेत. जैनांचे किंवा हे जे इतर जे लिंगायत वगैरे या लोकांना वाटत असेल खूप हिंदुत्ववाद, तर तुमच्या पंथामध्ये समता आहे, प्रेम आहे, कंपॅशन आहे, द्वेष नाही आहे. तुम्ही या द्वेषाच्या अजेंडावर चालला आहात तर तुम्हाला आज ना उद्या याच्या झळा पोचणारच. हा सनातन धर्म नाही द्वेषाचा प्रचार प्रसार. तुम्ही द्वेष पेराल तर द्वेषच उलट येणार ना. धर्माचं सत्य आहे, अध्यात्माचं सत्य आहे, कर्माचं सत्य आहे. हे या लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे आणि सेक्युलर लोकतांत्रिक जे राष्ट्र आहे त्याच्या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे असं मला वाटतं. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.